हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी आहे निकिता आणि हा आहे माझ्या मिनी ब्लॉगचा दुसरा पार्ट. तर मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला गावाकडची सकाळ, गावाकडचे शेत, नदी हे सगळे दाखवणार आहे. तर माझ्या घराच्या टेरेसवरनं सकाळी मॉर्निंगला असा काही व्ह्यू दिसतो. हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता माझ्या घरात किचन किती मोठा आहे. हा एवढा मोठा किचन आहे आमचा. ओके, स्टील माझी मम्मी कुठे स्वयंपाक करते तुम्हाला बघायचं आहे. इथे स्वयंपाक करत आहे आणि हे माझे कझन्स. तर आईला भाकरी करताना बघून मलाही भाकरी करण्याची इच्छा झाली आणि मीही करून पाहिले. त्यानंतर आम्ही कपडे धुण्यासाठी नदीला गेलो. आज खूप दिवसांनी असे लहानपणीसारखे नदीला जाऊन कपडे धुतले. नंतर जेवण करून सगळ्यांनी मूवी बघायचं ठरवलं. तर आम्ही सगळ्यांनी छावा मूवी बघायचं ठरवलं आणि सगळ्यांना मूवी खूप आवडला. आणि मूवी बघितल्यानंतर सगळ्यांनी परत छोटीशी पॉवर नॅप घेतली, कारण आम्हाला संध्याकाळी मामाकडे पण जायचे होते. नेक्स्ट डे परत पुण्याला जायचं होतं, म्हणून जाण्याची तयारी पण करायची होती. तरी ते मी वर चढली आहे, कारण मला लिंबू पाहिजे. पण हे निमुळीचं झाड पूर्ण पत्र्यावर गेलं होतं, त्यामुळे लिंबू काढायचे असले तर पत्र्यावर चढावं लागतं. तर मी बरेच लिंबू काढले. त्यानंतर आम्ही मामाकडे निघालो. माझे मामाचे गावही माझ्या घरापासून खूप लांब नाही, जवळच आहे. मामाकडे गेल्यावर आजीने आमचा आवडीचा आयटम बनवला होता. याला आमच्याकडे कुळदाची जिलेबी असे म्हणतात. त्यानंतर मामाच्या मुली आणि आम्ही थोडी शेतामध्ये चक्कर मारायला गेलो. तर ही मेथीची भाजी, कांद्याचं बी, हरभऱ्याची भाजी, शेवग्याच्या शेंगा आणि मला पुण्याला नेण्यासाठी बराच भाजीपालाही गोळा केला. मामाच्या शेतामध्ये बराच भाजीपाला होता. हे फुलकोबी, त्याच्यानंतर ब्रॉकली. तसेही पुण्याला ब्रॉकली खूप महाग आहे. थोडेसे गाजरही घेतले. मग आम्हाला सीताफळाचे झाड दिसले, त्यालाही बरीच सीताफळे लागली होती. मग काय, खूप सारे सीताफळे पण घेतली. गावाकडे आले ना हाच फायदा असतो, सगळं असं ऑर्गॅनिक खायला मिळतं. त्यानंतर बरेच चिक्कू घेतले. चिक्कू पिकलेले नव्हते, पण तरी पण आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर मी तुम्हाला आता गोठा दाखवते. हे बघा, यातमध्ये आहे खूप साऱ्या गाई. तर हे सगळं बघून झालं, तोपर्यंत जेवणही बनलं होतं. मग जेवण करून परत घरी आलो. घरी आल्यानंतर हा सुंदर सनसेट पाहिला आणि जेवण करून झोपून गेलो. बाय बाय, भेटूया नेक्स्ट.